शिवपुराणातील गुप्त उपाय सुखी जीवनासाठी भगवान शिवाचे अमोघ मार्गदर्शन. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. आपण सर्वजण आपल्या आयुष्यात सुख शांती समृद्धी अपेक्षा करतो. आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शिवपुराणात सांगितलेले काही अत्यंत गुप्त आणि प्रभावी उपाय जे आपल्या जीवनात आनंद यश आणि चैतन्य घेऊन येऊ शकतात. तर चला भक्तिभावाने आणि श्रद्धेने या दिव्य ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करूया. नंबर 1, शिवलिंगावर जलाभिषेक करा. शिवपुराणात सांगते की दररोज सकाळी किंवा सोमवारी शिवलिंगावर जल दूध किंवा पंचामृत अर्पण केल्याने सर्व प्रकारचे पाप दूर होतात. अभिषेक करताना ओम नमः शिवायचा जप करावा. बेलपत्र अर्पण केल्याने विशेष पुण्य मिळते आणि भगवान शिव त्वरित प्रसन्न होतात. नंबर 2, पंचाक्षरी मंत्राचा जप करा. ओम नमः शिवाय हा मंत्र अत्यंत शक्तीचा स्रोत आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी 108 वेळा या मंत्राचा जप केल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते, मन शांती लाभते आणि सर्व अडचणी दूर होतात. नंबर 3, सोमवारचे व्रत करा. शिवपुराणानुसार सोमवारचे व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होते. सोमवार उपवास करताना फक्त फलाहार घ्या आणि दिवसभर ओम नमः शिवायचा जप करत राहा. संध्याकाळी मंदिरात जाऊन भगवान शिवाचे विधीपूर्वक पूजन करा. नंबर 4, रुद्राक्ष धारण करा. रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक स्थिरता, शारीरिक आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती होते. 5 मुख्य रुद्राक्ष सर्वसामान्यांसाठी सर्वोत्तम मानला जातो. रुद्राक्ष धारण करताना ओम रुद्राय नमः हा मंत्र जाप करा. नंबर 5, शिवकथा ऐका व वाचा. श्रावण महिन्यात महाशिवरात्री अथवा सोमवारी शिवकथा ऐकणे आणि वाचणे अत्यंत शुभ मानले जाते. शिवकथेने घरात शांती आनंद देवी ऊर्जा वाढते. 6, दान व सेवा करा. शिवपुराणात म्हटलं आहे की दान व सेवा केल्याने जीवनात पुन्हा एक संचयने वाढतो. गायींना चारा द्या, गरजूंना अन्नदान करा, मंदिरात जाऊन स्वच्छतेसाठी मदत करा. 7, बेलपत्रावर इच्छा लिहा. आपली पवित्र इच्छा, सकारात्मक इच्छा स्वच्छ बेलपत्रावर लिहून ती शिवलिंगावर अर्पण करा. श्रद्धेने ही कृती केल्यास भगवान शिवाकडून आपल्या आश्चर्यकारक फळ मिळवून देते. नंबर 8, चंद्रदर्शन व प्रार्थना करा. सोमवारी चंद्राचे दर्शन घेऊन ओम चंद्राय नमःचा जप करा. चंद्र आणि भगवान शिव यांचे एक घनिष्ठ नाते आहे. या उपायाने मानसिक तणाव दूर होतो आणि मन प्रसन्न होते. शिव पंचाक्षर स्तोत्राचे पठण करा. शिव पंचाक्षर स्तोत्र किंवा शिवतांडव स्तोत्राचे नित्य पठण केल्याने घरात सुख समृद्धी देवी शांती नांदते. 10, घरात नित्य दीप लावा. घरात दररोज सकाळी व संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. दीप प्रज्वलितल्याने घरात सकारात्मक ऊर्जा, शुद्ध वातावरण आणि देवी कृपा स्थिर होते. भगवान शिव हे करुणामूर्ती आहे. त्यांच्या भक्ती व उपासनेने केवळ आपले दुःख नाहीसे होते असे नाही, तर आपले जीवन आनंदाने भरून निघते. शिवपुराणात दिलेले उपाय सहज आहेत, पण त्यात श्रद्धा, नित्यता आणि प्रेम असणे अत्यंत गरजेचे आहे. आपण जर मनापासून ओम नमः शिवायचा जप केला तर जीवनात सर्व संकटे दूर होतात आणि आपले जीवन धन्य होते. चला तर मग आपण सर्वजण मिळून भगवान शिवाच्या चरणी नतमस्तक. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.